अरे 4 वर्ष झाले तुझ्या लग्नाला. हा, लेकरू बाळ नाही, काय नाही. अरे मूल 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 वैताग आला या गोष्टीचा मला सगळ्या. मी बोलते ते करताल का तुम्ही दुसरं लग्न करा. येडी बिडी झालीस काय? मग काय करू तू सांग. मी नाही सोडू शकत रे बायकोला. दुसरं लग्न मला नाही करायचं. नाही करायचं मला दुसरं लग्न. नको वाटतंय मला सगळे. आई पान दे ग. घे उठून आता. मी काय झालं? काय झालं? मला काय झाड पडली? बरी आहे मी. काहीतरी झालंय तुला. तू अशी बोलत नाही कायम. आई काय झालं ग तुला आज अशी बोलते तू? काय सांगायचं मी तुला कळत नाही का? हा, काय झालं? अरे 4 वर्ष झाले तुझ्या लग्नाला. हा, लेकरू बाळ नाही, काय नाही. तुझ्या बरोबरीच्या पोरांना 2-2 लेकरं झालेत. हा, मला पण वाटत नातवाचं तोंड बघावं, नातवासंग खेळावं. लोक कुजबुज करतात रे. तुझ्या बरोबरीच्या पोरांना 2-2 लेकरं झालेत आणि तुला अजून काहीच नाही. काय करू गाई, मी पण लय प्रयत्न केले, दवाखाना केला, पण होत नाही. त्याला मी काय करणार? बघू आता देवाच्या नशिबाने जर झालं तर करतोय प्रयत्न. मी तिच्याशी बोलून बघतो, पण तू अशी टेन्शन नको घेऊ. हे बघ, बाकीचं मला काही माहित नाही, पण तुला पण कळायला पाहिजे. अरे ह्या जन्मी मला लेकराचं तोंड बघायला भेटणार आहे का नाही तुझ्या? हा, काशीच मरणार आहे मी नातवाचं तोंड न बघता. वाटेल ते कर, पण मला नातवंडाचं तोंड बघायचंय. पाणी घ्या. नको मला पाणी. काय झालंय? पाणी घ्या, बरं वाटत. काय झालंय? अरे काय सांगू, इतका टेन्शन मध्ये आहे मी. का? आई पण मला बोलती मूल नाही म्हणून. तर काय करू? तुला तर माहिती आहे आपण काय काय केलंय. कुठल्या डॉक्टरकडे गेलोय, किती पैसे घालवले. वैताग आलाय मला ह्या सगळ्या गोष्टीचा. पण त्यांचं बरोबर आहे ना, आजूबाजूला बोलतात सगळे. अरे मूल 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 वैताग आलाय या गोष्टीचा मला सगळ्या. सारखी तीच गोष्ट. नका टेन्शन घेऊ, सगळं चांगलं होईल. काय टेन्शन घ्यायचे? वैतागलोय मी. त्या आईला वैतागलोय. जितकी आई मला जवळ आहे तितकीच तू पण जवळ आहे. ऐका ना, मी बोलते ते करताल का तुम्ही? काय? तुम्ही दुसरं लग्न करा. येडी बिडी झालीस काय? मूल म्हणजे काय सर्वस्व आहे का इथं? एवढ्या वाईट काळात आपण एकत्र आहे. बंगला, गाडी हे सगळं उभं राहिलं. तू साथ होती म्हणून जमलं, आई साथ होती म्हणून जमलं. साध्या एका मुलासाठी तुम्ही एवढं सगळं गोष्टी करण्याचा प्रयत्न करता. मला सुद्धा जाम टेन्शन आले. तुला वाटत असेल ना तर माझं मी बघतो काय करायचे ते. अहो ऐका ना. आला सूरज. सूरज, अरे का कसला विचार करतोय? अरे काय सांगू, पोर 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 वैताग आला मला त्या गोष्टीचा. त्या आईने एक वेगळं म्हणावं, त्या बायकोने एक वेगळं म्हणावं. नको नको झालंय या गोष्टी. असं वाटतं जीवन पडतंय पोर आहे. मरून जाणं हा पर्याय आहे का? हा? मला माहिती ना तुम्ही किती कष्ट केलेले सगळे. हा, असं नको करू. मग काय करू तू सांग. मी नाही सोडू शकत रे बायकोला. दुसरं लग्न मला नाही करायचं. नाही करायचं मला दुसरं लग्न. नको वाटतंय मला सगळे. त्या आईला कोणी फुगवलंय काय माहिती. त्याच्यात कधी काय बोलत पण नव्हतं. त्या दिवशी मला म्हणली 4 वर्ष झाले लग्नाला, काही कर मला मूल आला. कुठून आणून देऊ मूल? मी काय थोडे प्रयत्न केले का? दवाखाना केला. नको नको ते केलंय. बायकोचं एक वेगळंच की म्हणजे कर दुसरं लग्न. अरे हा काय लग्न काय पोर खेळ काय? बुटकी जाऊन लग्न कर. बायको पण तुझी अरे ह्याच्यामुळेच म्हणते की तिला तुझ्या आईचा त्रास सहन होत नाही. अरे सर होत नाही मग हा पर्याय आहे का दुसरं लग्न करणं?
सोपं वाटलं ह्या गोष्टी, मी नाही तिला सोडू शकत. टेन्शन नको, बघू आपण काय. काय काकू बरं आहेत का? अरे रवी, कधी आलास बाळा तू? हे काय आता चालू? हा का? आई कशी आहे? मजेत. आणि तुझा कामधंदा? एकदम व्यवस्थित. चांगलं आहे सगळं? तुम्ही बरं आहेत ना? मी कशाची व्यवस्थित? का काय झालं? अरे रवी, सूरज लग्नाला 4 वर्ष झाले त्याच्या, अजून लेकरू बाळ नाही. मला पण वाटतं नातवंडांशी खेळावं. एवढी सगळी प्रॉपर्टी कुणासाठी कमवली मी? कुणाच्या म्हड्यावर घालणार आहे? हा, एवढं वैभव कुणाला देणार आहे मी? मग त्याला बोललं का तो नुसता कानाडोळा करतो. लोक टोचून बोलतेत रे. त्याच्या बरोबरीच्या पोरांना 2-2 लेकरं झालेत आणि याला अजून काहीच नाही. मग मी त्याच्यावर नाराज नाही तर काय हो, सांग बरं तू. काकू आल्या आल्या सूरजलाच भेटलो पहिल्यांदा. जरा टेन्शन मध्ये दिसला. विचारलं मी त्याला काय झालं म्हणून, तर बोलला काय करू काय समजत नाही. आई म्हणतीये नातवंड पाहिजेत. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आम्ही लहान होतो ना, तुम्ही आम्हाला लय जीव लावला, खूप प्रेम करायचं आमच्यावर. आम्ही भांडणं करून यायचो, तुम्ही खंबीरपणे आमच्या पाठीशी उभं राहायचे, आमच्या चुका असताना पण. साधा काटा टोचला ना तरी तुमच्या डोळ्यात पाणी यायचं. आम्ही ते विसरलेलो नाही आणि आजही तुमचं तेवढंच प्रेम आहे, आम्हाला माहिती आहे. कारण सूरजचा तेवढा तुमचा विश्वास आहे. मगाशी भेटलो ना काकू, त्यावेळेस मला तू बोलला की मला आता जीव देऊ वाटतोय. काय? हो काकू, असं बोलला? हो. कारण जेवढा तुमचा जीव आहे ना त्याचा, तेवढा त्याच्या बायकोवर. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे काय नव्हतं ना, त्यावेळेस ती लक्ष्मी सारखी तुमच्या घरात आली. तुमचं हे सगळं संपत्ती, धनदौलत, जमीन सगळी भरभराटी झाली. आणि आज ह्या तुमच्या नातवंदाच्या हट्टापायी ना त्याला जीव देऊ वाटतो. दोघींच्या काचट्यात सापडलाय. नक्की तुमचं ऐकावा का बायकोचं ऐकावा? बायको तर म्हणते दुसरं लग्न कर. काय करायचं त्यांनी? तुम्हाला नातवंडापेक्षा मुलगा महत्वाचा आहे का नातवंड महत्वाचे आहेत? तुमच्यावर खूप जीव आहे त्याचा. आता तुम्हीच सांगा, लहानाचा एवढा मोठा केला तर तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याला सांभाळलं. आता तुम्हाला मुलगा महत्वाचा आहे का नातवंड? एक दिवशी जीव देईल तो अशाने. रवी, तू अगदी देवासारखा आलास बघ माझ्या घरी. माझ्या सूरजनीच जर बरं वाईट काही जीवाचं केलं, बायको तिकडून टोचवून मी इकडून टोचवून, त्याने रागवायतागण काही वाईट पाऊल उचललं तर मी कुणाच्या तोंडाकडे बघणार आहे? ते काही नाही, तू माझे डोळे उघडलेस बघ. मला आहे ना आजपासून माझा सूरजच माझा लेक आणि नातू, आणि माझी सूनच माझी लेक आणि नात, त्यांनाच जीव लावणार मी. आणि एखादी गोष्ट नसली घरात तर काय झालं? देवाच्या हातात हे लेकरू देणं नाही देणं. मी चुकीची होते, तू माझे डोळे उघडलेस. माझ्या लेकाला घरी घेऊन ये. माझं काळीच धडधड करायला लागले. घेऊन ये माझ्या मुलाला माझ्या घरी तू. सूरज, सूरज, तू कुठे गेला होता बाळा? आणि रवी जवळ काय बोलला तू? जीव बिव देईन म्हणून. अरे बाबा, नको मला ते नातवंड पितवंड. तूच माझं नातवंड, तूच माझा लेक, आणि माझी सूनबाईच माझी लेक. तुम्ही दोघं लय प्रिय आहे मला. तिसरं आणण्यापेक्षा तुम्हा दोघांनाच जास्त जपणार आहे मी. आणि माझे डोळे उघडलेत. आपले आयुष्य भविष्य ना लय मोठं आहे, आणि मूल देणं घेणं हे देवाच्या हातात आहे, आपल्या नाही. आणि इथून पुढे आहे ना, मी अजिबात तुला ह्या विषयात काही बोलणार नाही. पण तू वाईट विचार आणू नको मनात.